स्टुडंट्स, वेलकम टू स्टडी स्टेटवे. आज आपल्याला समजायचं आहे सेंट्रीफ्युगल फोर्स एक्झॅक्टली काय असतो. काल आपण शिकलो होतो दॅट इज व्हॉट सेंट्रीपिटल फोर्स एक्झॅक्टली काय असतो त्याच्याबद्दल. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की ही प्रॉपर्टी आहे फोर्सची. असा कोणता तरी फोर्स नसतो, आपण हे माहिती आहे आपल्याला की जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो आपण. ठीक आहे, ग्रॅव्हिटीमुळे लागणारा फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तसाच सेंट्रीपिटल सेंटरपासून दूर जाईल तो सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंटरकडे येईल तो सेंटर सिकिंग फोर्स आहे, दॅट इज सेंट्रीपिटल फोर्स आहे. ठीक आहे, मग हा सेंट्रीफ्युगल फोर्स कसा काम करतो आणि काय काम करतो आणि काय आहे एक्झॅक्टली सेंट्रीपिटलचा अफेक्ट काय होतो एखाद्या पार्टिकलवरती. कारण नॉर्मली मी ज्यावेळेस तुम्हाला शिकवतोय ती गोष्ट माझी तीच आहे की मी एक पार्टिकल घेतोय, दॅट पार्टिकल विल बी इज ऑन हेअर. बरोबर आहे, पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. पार्टिकल कसा फिरतोय, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलमध्ये फिरतोय. मग असं समजा की तुम्ही मेरीगो राऊंडमध्ये बसलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मेरीगो राऊंड एक्झॅक्टली काय असतो असं. ठीक आहे, एक पाळणा आहे आणि असा गोल पाळणा आहे डिस्कसारखा, त्याचा ॲक्सिस इथे आहे मध्ये. ठीक आहे, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून तुम्ही इथे बसलेलेत ह्या ठिकाणी. बरोबर, आणि हा जो पाळणा आहे आपला किंवा हे जे आपण मेरीगो राऊंड म्हणतोय तो असा फिरतोय गोल गोल. तुम्हाला काय व्हिज्युअलाइज करायचं आहे, यू आर ऑन अ मेरीगो राऊंडमध्ये बसले आहेत. यू व्हिज्युअलाइज युअर सेल्फ ऑन अ मेरीगो राऊंड रोटेटिंग युनिफॉर्मली. आता जे रोटेशन आहे याचं म्हणजे सर्क्युलर मोशन कशी आहे, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन UCM. आता जर UCM असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जो पार्टिकल आहे विच विल बी हॅविंग मॅग्निट्यूड. ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ पार्टिकल, लिनियर वेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड असते ती कॉन्स्टंट राहते. बरोबर, इथे जी मॅग्निट्यूड आहे ती कॉन्स्टंट आहे. म्हणजे बघा की पार्टिकल इक्वल इंटरवलमध्ये इक्वल टाईममध्ये इक्वल इंटरवल करतोय, परफॉर्म करतोय. बरोबर, जर 1 मिनिटामध्ये 1 रिव्हॉल्यूशन कंप्लीट करत असेल तर पुढची रिव्हॉल्यूशन पण त्याला करायला 1च मिनिटं लागेल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला त्याला 1च मिनिटं लागणार आहे. म्हणजे हे समजून घ्या की तुम्ही जर इथे बसलेत तर तुम्ही इथून फिरून आले. ठीक आहे, आणि इथे परत बसले म्हणजे 1 मिनिटं लागला. परत जर फिरायला लागले तर परत इथे यायला 1 मिनिटं लागला. परत इथून गेले तर परत 1 मिनिटं लागला. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, सपोज की तुम्ही एखाद्या बसमध्ये बसलेले. ठीक आहे, एखादी बस आहे आणि तुम्ही त्या बसमध्ये बसताना, ठीक आहे, तुम्ही त्या बसमध्ये बसले आणि जी बस आहे ना आपली, ठीक आहे, दॅट बस विल बी गो फॉरवर्डली, पुढे जाते, सरकते, पुढे सरकते. ठीक आहे, बस चाललेली आहे. बरोबर, जर ती बस चालली असेल, ठीक आहे, बस पुढे चालली आहे सपोज. ठीक आहे, मग ही बस कशी चालली आहे, त्याच्या मॅक्झिमम स्पीडवरती ड्रायव्हरने आता 4th गिअर टाकून दिलेला आहे आणि त्याच 4 गिअरमध्ये तो काय करतोय, ॲक्सेलरेशन करतोय आणि एकदम स्टेडी गाडी चालवतोय. म्हणजे कसं की तुमच्या पोटातलं पाणी पण हलत नाही आहे, तुम्ही एकदम शांत निवांत बसलेलेत. पण जसा त्याने ब्रेक लावला तर तो नॉन UCMमध्ये चालला जाईल. हे तुम्हाला माहिती, कारण तुम्ही पुढे ढकलले जाणार आहेत, हे नक्की समजतं तुम्हाला. ठीक आहे, UCM कधी, गाडी एकदम स्टेडी चाललेली, तुमच्या पोटातलं पाणी पण हलत नाही आहे. ठीक आहे, मग अशी जी एक UCMची कंडिशन माझ्याकडे की मी एक मेरीगो राऊंड घेतलेला आहे. मेरीगो राऊंडमध्ये तुम्ही बसलेलेत आणि असं कन्सिडर करायचं आहे की इफ यू आर, जर तुम्ही तुमचे डोळे बंद करायचे आहेत. काय करायचे, तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहेत. मग सपोज की तुम्ही मेरीगो राऊंडमध्ये बसले. ठीक आहे, अँड यू आर गोइंग टू बी, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमचे डोळे बंद करायचे आहेत, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मग डोळे बंद केले तर काय वाटेल बरं तुम्हाला, तुम्हाला असं फील होईल की तुम्ही ना एखाद्या बेंचवर बसलेले आहेत. म्हणजे कट्टा आहे तुमचा शाळेमधला एखादा, त्या कट्ट्यावरती तुम्ही बसून राहिलेले आहेत फक्त. बरोबर, असंच फील होईल ना तुम्हाला, की असं वाटणार नाही की तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसलेत किंवा एखाद्या मेरीगो राऊंडमध्ये पाळण्यावर बसलेत आणि तो पाळणा गोल गोल फिरतोय असं. हे डोळे लावल्यानंतर फील नाही होणार, कारण असं वाटेल की काय, की काहीच होत नाही, यू कॅन बी रेस्ट. कशा पोझिशनमध्ये, तुम्ही रेस्ट पोझिशनमध्ये असं तुम्हाला फील होणार आहे इथे नॉर्मली. ठीक आहे, मला तेच सांगायचं आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही असं फिलिंग करणार आहेत, इफ यू आर क्लोज युअर आईज यू विल बी नॉट नोन दॅट यू आर परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन. म्हणजे तुम्ही जरी इथे बसलेले आहेत आणि तुम्ही तुमचे डोळे बंद केलेले आहेत तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सर्क्युलर मोशन परफॉर्मच करत नाही आहेत. ठीक आहे, बट यू विल बी फील दॅट यू आर ॲट अ रेस्ट. म्हणजे कसं फील होईल तुम्हाला, एकदम रेस्ट बसलेले आहेत. जसं मी बोललो ना की गाडीमध्ये बसल्यानंतर अशी गाडी आहे की ज्या गाडीमध्ये, एवढी भारी गाडी आहे की ज्या गाडीमध्ये तुम्ही जर बसले तर तुम्हाला तुमच्या पोटातलं पाणी पण हलत नाही, असं म्हटलं जातं बऱ्याच केसमध्ये. मग असं समजा की तुम्ही जर इथे बसलेले, तुम्ही तुमचे डोळे बंद केलेत मेरीगो राऊंडमध्ये, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कसे आहेत, रेस्टमध्ये बसलेले आहेत. ठीक आहे, ही एक कन्सेप्ट मला तुम्हाला शिकवायची होती. मग असं समजा की इन ऑर्डर टू एक्सप्लेन दॅट, म्हणजे असं जर तुम्हाला रेस्ट समजत असेल ना तर कशी गोष्ट आहे बघा, यू नीड टू बी कन्सिडर अ फोर्स इक्वल इन मॅग्निट्यूड बट टू द रिझल्टंट ऑफ द रिअल फोर्सेस बट अपोजिट इन डिरेक्शन. म्हणजे काय व्हायला पाहिजे माहिती का, सपोज की तुम्ही तिथेच मी जे म्हणतोय ना हे आहे सपोज,
ठीक आहे. असं आपण म्हणू की हे पार्टिकल आहे आपला. ठीक आहे. तुम्ही सपोज की इथे बसलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही इथे बसलेले आहेत. ठीक आहे. ह्या पार्टिकलवरती. ठीक आहे. एक फोर्स जो सेंटरकडे येईल, जो सेंटर सिकिंगवाला सेंट्रीपिटल आहे. ठीक आहे. दॅट इज एक्सप्लेन दॅट तुम्ही रेस्टमध्ये आहेत हे कसं काय समजतंय, आणि एक फोर्स जो आहे तो तुमचा इकडे जातोय बाहेरवाला. समजा बरं का. ठीक आहे. दोघं फोर्सेसला नीट चेक करा. दोघं फोर्सेस एकदम सारखे आहेत. म्हणजे हा पण जर फोर्स असेल तर सपोज की मी म्हणतो 1 न्यूटनचा फोर्स आहे, तर हा पण इकडचा वाला 1 न्यूटनच असेल. म्हणजे दोघं साईडमध्ये काय ते 1 न्यूटनचा फोर्स आहे. म्हणजे इकडे ओढणारा 1 न्यूटनने ओढतोय, इकडे ओढणारा पण 1 न्यूटनने ओढतोय. तर हा जो ऑब्जेक्ट आहे तो तिथेच थांबेल की नाही. हे कसं समजण्यासारखं आहे तुमचं. तुम्ही टग ऑफ वॉर बघितलं असेल ना. टग ऑफ वॉर म्हणजे काय राहतं की दोरी राहते एक. ठीक आहे. एक दोरी घेतात ते लोक. ठीक आहे. ज्या दोरीला ते पुल करतात. म्हणजे हा दोर एक दोघं साईडमध्ये बांधलेला राहतो. इकडे काही लोक राहतात, इकडे काही लोक राहतात. हे लोक इकडे या दोरीला ओढतात, ह्या लोक इकडे या दोरीला ओढतात. इथे मध्ये काहीतरी तुमचं एक फिनिशिंग लाईन राहते. ठीक आहे. मग हा इकडे गेला तर समजून घ्यायचं इकडचा फोर्स जास्त आहे, हा इकडे गेला तर इकडचा फोर्स जास्त आहे. म्हणजे जर हे इकडे ओढलं गेलं तर इकडचा फोर्स जास्त आहे, इकडे ओढलं गेलं तर इकडचा फोर्स जास्त आहे. पण काय एक्झॅक्टली जर हा मध्येच असेल, इकडे पण जात नाहीये, इकडे पण जात नाहीये, बरोबर, दोघं साईडमधून कुठेच जात नसेल, तर दोघं साईडमध्ये जात नसेल तर समजून घ्यायचं की हा इथेच राहील ना. म्हणजे काय झाला, बॅलन्स झाला की नाही. बॅलन्स झाला. कसं, जसं तुम्ही तराजू काटा बघतात. ओके. वेईंग बॅलन्स तुम्ही बघतात. तराजू काट्याला तुमच्याकडे असतं, इकडे एक पारडं राहतं, इकडे एक पारडं राहतं. ठीक आहे. तुम्ही म्हणतात की 1 kg व्हेजिटेबल द्या. तुम्ही व्हेजिटेबल घेतात. मग हे व्हेजिटेबल इथे एक तुमचा निडल राहतो. हा निडल काय ज्यावेळेस बॅलन्स असेल त्यावेळेस काय असतील, हे दोघं पारडे एकाच सारखे असतील ना. पण जर इकडे जास्त झालं तर हे पारडं खाली येऊन जातं. मग इकडे तुम्हाला असं दिसतं की इट इज अन अनबॅलन्स. मग इथून व्हेजिटेबलवाला काढून घेतो. हे काय तुमचं बॅलन्स आहे. मग इथे काय होतंय की तुम्ही रेस्टमध्ये हे कसं फील होतंय की ज्या वेळेस पार्टिकल आहे तुम्ही ज्यावेळेस पार्टिकल्स सारखे बिहेव करतायत त्यावेळेस मध्ये काय होतंय की इथे जो पार्टिकल आहे ह्याच्यावरती ना इकडे सेंट्रीपिटल फोर्स लागतोय. ठीक आहे. सेंटरवाला तो, आणि इकडे सेंट्रीफ्युगल फोर्स लागतोय तो. हे दोघं फोर्सेस एकदम सारखे आहेत. इकडे पण जात नाही, इकडे पण जात नाही. म्हणून तो काय करतोय, एक रेग्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. अँड बिकॉज ऑफ दिस यू कॅन फिलिंग लाईक अन रेस्ट. पण एवढीशी गोष्ट मध्ये हे संपत नाही. कसं, मी काय म्हणतोय की कन्सिडर अ फोर्स. ठीक आहे. एक फोर्स घ्यायचा आहे इन मॅग्निट्यूड, फोर्स इक्वल इन मॅग्निट्यूड बट इन द रिझल्टंट ऑफ द रिअल फोर्स. बघा, रिअल फोर्स कोणता आहे तुमचा, सेंट्रीपिटल आहे. बरोबर. रिअल फोर्स कोणता आहे तुमचा, सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे. रिअल फोर्स इज नथिंग बट अ सेंट्रीपिटल फोर्स. मी इथे फोर्स कोणता घेतोय, सेंट्रीपिटल फोर्स इज व्हॉट अ रिअल फोर्स. ज्याला आपण लिहिलं होतं -m⍵² r. ठीक आहे. मायनस का बरं, तो सेंटरकडे येतोय. ठीक आहे. मग याच्याच अपोजिटमध्ये अजून एक फोर्स पाहिजे ज्याचं नाव आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. काय पाहिजे, हा सेंट्रीफ्युगल फोर्स. मग हा काय पाहिजे, प्लस पाहिजे, m⍵² r. मायनस सेंटरकडे येतोय, प्लस सेंटरपासून दूर जातोय. मग जर मी बघितलं सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल्स टू सेंट्रीफ्युगल फोर्स, बट सेंट्रीपिटल मायनस आहे, सेंट्रीफ्युगल प्लस आहे, असं काहीच नाही आहे. तुम्ही याला प्लस घ्या किंवा याला प्लस घ्या. ठीक आहे. कारण हे क्लॉकवाईज सेन्स और अँटी क्लॉकवाईज सेन्स फक्त साईन नोटेशनला शो करतं, दुसरं काही शो करत नाही. काय की एक फोर्स दुसऱ्या फोर्सच्या अपोजिट आहे हे शो करण्यासाठी एक प्लस आहे, दुसरा मायनस आहे, आपण हे दाखवतो. हे सगळं सोपीशी गोष्ट आहे आपल्याला. मग मी म्हणतोय की रिअल फोर्स कोणता आहे, सेंट्रीपिटल फोर्स आहे. ठीक आहे. मग स्युडो कोणता आहे, तो आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. बरोबर. मग मी काय म्हणतोय की एक फोर्स जो सेंटरकडे येतोय, जो रिअल फोर्स आहे. ठीक आहे. एक फोर्स सेंट्रीपिटल सेंटरपासून दूर जातोय, तो आहे स्युडो फोर्स. ज्याला म्हटलं जातं स्युडो. आमच्या क्लासमधले विद्यार्थी म्हणत होते याला खोटारडा फोर्स म्हणतात सर म्हणे. ठीक आहे. दे विल बी कमेंट इट ऑन दिस की खोटारडा फोर्सला म्हटलं जातं स्युडो फोर्स. बिकॉज अरे हा फोर्स आहे पण तो दिसत नाही म्हणून त्याला स्युडो फोर्स म्हटला जातो. ठीक आहे. कारण काय की बसमध्ये तुम्ही बसलेले, गाडीवाल्याने ब्रेक लावला आणि तुम्ही पुढे ढकलले गेले. का बरं, मागे कोणी धक्का मारणारं नव्हतं, मागे कोणी फोर्स लावणार नव्हतं, तरी पण तुम्हाला ह्याने धक्का दिला. मग हे कसा येतो, तुमचा स्युडो फोर्स येतो. ठीक आहे. मग मी हेच म्हणतोय की फोर्स आहे बट इट इज व्हॉट नॉट. हे स्युडो फोर्स आहे. कोणता फोर्स आहे, स्युडो फोर्स आहे, पण तो दिसत नाही. ठीक आहे. पण इमॅजिन करण्यासारखा फोर्स नाही आहे, हे मी तुम्हाला इथे म्हणेल. ठीक आहे. मग बघा की फोर्स कसा लागतोय, इक्वल अँड अपोजिट आहे. म्हणजे मॅग्निट्यूड सारखी आहे, mr⍵². दोघं mr⍵² आहेत.
बरोबर, दोघं काय आहेत, एम आर ओमेगा स्क्वेअर आहेत. फक्त एक मायनस आहे, एक काय प्लस आहे. का बरं, एक इकडे ओढतोय आणि एक इकडे ओढतोय, म्हणून मी त्याला म्हणेल. ठीक आहे, मग याच्यामुळे काय होतंय की तुम्ही इकडे पण ओढले जात नाही, इकडे पण ओढले जात नाही, मग तुम्ही स्टेडी राहतात, रेस्टमध्ये राहतात, रेस्टमध्ये फील होतं. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट दिस फोर्स म्हणजे एम ओमेगा स्क्वेअर आर इज द सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर. याला काय म्हटलं जातं, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हटलं जातो, जो सेंटरपासून दूर जातो. सो इट इज नथिंग बट अ स्युडो फोर्स म्हणतो मी त्याला. काय म्हणत होतो, स्युडो फोर्स अरायझिंग ड्यू टू सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन. कशामुळे येतं, सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन ए आर जे आपला, दॅट इज एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर. का बरं, मी पार्टिकलला मध्ये ओढतो, तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, जेवढा मी त्याला मध्ये ओढेल, गोल गोल फिरवेल. बरोबर, म्हणजे पार्टिकल ज्यावेळेस मध्ये ओढला जाईल ना, पार्टिकल काय करेल, हा पार्टिकल इथे त्याच्याकडे असणारी ही लिनियर वेलॉसिटी आहे, आणि मी जेवढा जास्त त्याला मध्ये ओढेल आणि तो तेवढा जास्त फास्ट फिरत असेल तर तो तेवढा जास्त दूर जाण्याचा पण प्रयत्न करेल. ठीक आहे, हे इक्वल अँड अपोजिटच्या केसमध्ये होतं. ठीक आहे, पण जर असं नाही झालं, सपोज की पार्टिकल आहे अँड दॅट पार्टिकल डोंट वॉन्ट टू बी द, दोघं साईडचे फोर्सेस आहेत. ठीक आहे, हा पार्टिकल आहे, ठीक आहे, याच्यामधला हा फोर्स कमी पडला, ठीक आहे, आणि हा फोर्स जास्त राहिला, तर याच्यामुळे काय होऊन जाईल की हा पार्टिकल लिनियर वेलॉसिटीने इकडे ढकलला जाईल कुठेतरी पुढे. म्हणजे जाताना, म्हणजे बायसिकलवाला ज्यावेळेस असा येतो ना, टर्न करायला जातो ना इकडे, ठीक आहे, त्यावेळेस फ्रिक्शन जे राहतं ना रोड अँड टायरमध्ये, तो सेंट्रीपिटल फोर्सचं काम करतो. फ्रिक्शन जर संपून जातं तर सेंट्रीफ्युगल जास्त होऊन जातो, आणि सेंट्रीफ्युगल जास्त होतं तर रस्त्यावरून गाडी काय होऊन जाते, स्लिप होऊन जाते. ही केस याच्यामध्ये समजते आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्सच्या केसमध्ये. ठीक आहे, सो हा काय स्युडो फोर्स आहे, अरायझिंग ड्यू टू अ सेंट्रीपिटल फोर्समुळे येतो ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्स. कसं आहे, फ्रेम ऑफ रेफरन्स, दोन फ्रेम शिकवल्या होत्या, एक असते नॉन इनर्शिया फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरी असते इनर्शिया फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शिया फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये दॅट इज फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लागतोय आणि तो ॲक्सेलरेट होतोय, डिस्प्लेस होतोय, हे समजतं. पण नॉन इनर्शिया फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये ठीक आहे, ऑब्जेक्टवरती फोर्स लागत नाही, ठीक आहे, असतो पण दिसत नाही. ठीक आहे, म्हणजे एफ इज इक्वल्स टू एम ए फॉलो होत नाही, तो असतो नॉन इनर्शिया फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे, मग बघा, इट शुड बी अंडरस्टूड दॅट, ठीक आहे, दॅट इज सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ नॉन रिअल फोर्स. म्हणजे नॉन रिअल म्हणजे तुम्ही म्हणता त्याला स्युडो फोर्स आहे. ठीक आहे, बट नॉट अन इमॅजिनरी. हा इमॅजिनरी फोर्स बिर्स येत नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये समजायला भेटतील. पण काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही म्हणा की रिमेंबर, काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला, याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या राहतात त्या. कशा म्हणजे, हे समजा की ज्यावेळेस मी परत परत म्हणतो ना की UCM, आता UCM म्हणजे एक मॅक्झिमम स्पीडवरती पोहोचून जातो आणि त्या स्पीडवरती तो फिरत राहतो, तर तिथे UCM बनून जातं ना. पण नॉन UCMची गोष्ट मी परत परत सांगत राहतो की ज्यावेळेस स्टार्ट होतं तर स्लो स्टार्ट करतं आणि मॅक्झिमम स्पीडपर्यंत पोहोचून जातं, तिथे ते UCMला बनून जातं ना. बरोबर, ही गोष्ट आपल्याला इथे पण लक्षात येते की जर मी रिमेंबर करतोय, बिफोर दॅट मेरीगो राऊंड रिचेज इट्स युनिफॉर्म स्पीड, म्हणजे मेरीगो राऊंड त्याच्या मॅक्झिमम स्पीडपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत काय करतो, तो नॉन UCMमध्ये असतो ना, तो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण पहिले स्लो फिरतो, नंतर थोडा फास्ट फिरतो, ठीक आहे, हां, थोडा फास्ट फिरतो, नंतर परत अजून थोडा स्पीड वाढतो, नंतर अजून स्पीड वाढतो, अजून स्पीड वाढतो, आणि मग स्पीड वाढून वाढून एक असा ठिकाण येतो की जिथे तो मॅक्झिमम स्पीडवरती पोहोचून जातो आणि त्याच्या पुढे त्याचा स्पीड वाढत नाही. मग ही कन्सेप्ट पण इथे तशीच आहे की मेरीगो राऊंड ज्यावेळेस युनिफॉर्म स्पीडपर्यंत पोहोचत नाही, ठीक आहे, यू आर रिअली एक्सपिरियन्स दॅट की आउटवर्ड फील होतो इथे. ठीक आहे, म्हणजे मग पहिले जशी सुरुवात होते ना की तो हळूहळू ना आता स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, स्टार्ट होईल तर पहिले फिरेल. ठीक आहे, म्हणजे पहिली रिव्हॉल्यूशन करायला त्याला 2 मिनटं लागले. ठीक आहे, असं म्हणतो मी 5 मिनटं लागले. ठीक आहे, पहिली रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला 5 मिनटं लागले, नंतर 4 मिनटं लागले. ठीक आहे, नंतर 3 मिनटं लागले. ठीक आहे, नंतर 2 मिनटं लागले, आणि नंतर मग 1 मिनटं लागला. बरोबर, मग अशा केसमध्ये काय होऊन जातं, हे नॉन UCM होऊन जातं. कारण काय, पहिले स्लो, मग फास्ट 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 अँड मग फास्ट. ठीक आहे, मग अशा केसमध्ये ज्यावेळेस पार्टिकल फिरतो ना, त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, की हे नॉन UCM बनून जातं. कारण जर मी सेंट्रीफ्युगल फोर्सचा विचार करेल तर इथे सेंट्रीफ्युगल काय करत राहील, मग कंटिन्युअसली बाहेर ओढत राहील याला. ठीक आहे, सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल अनबॅलन्स राहतील, इथे अनबॅलन्स राहतील. ठीक आहे, मग सेंट्रीफ्युगल काय करत राहील, याला कंटिन्युअसली बाहेर ओढत राहील. कारण सेंट्रीफ्युगल फोर्स हा इथे जास्त राहतो, कंटिन्युअसली आउटवर्ड फील होतो इथे. बरोबर, तुम्ही स्वतः बसून बघा, आणि ना ज्यावेळेस तोपर्यंत तो मॅक्झिमम स्पीडवरती पोहोचत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला डेफिनेटली हेच फील होईल की तुम्ही बाहेर फेकले जात आहेत असं.
ठीक आहे. हे बाहेर फील का बरं होतोय, हे नॉन UCM मध्ये होतोय. म्हणजे मग काय गोष्ट होते, बिकॉज ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स इट इज ग्रेटर आहे इथे. रिझल्टंट फोर्सपेक्षा काय सेंट्रीपिटल फोर्स जास्त आहे. सॉरी, सेंट्रीफ्युगल फोर्स सेंट्रीपिटलपेक्षा जास्त असल्यामुळे तुम्ही बाहेर फेकले जाण्याचा एक्सपिरियन्स करतायत. ठीक आहे. हे मेरी लहान मुलं जे पाळण्यावर बसतात ना, दॅट इज वॉट, छोटासा पाळणा असतो तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. विच विल बी लाईक अन हॉर्स लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. घोडा असतो. ठीक आहे. स्मॉल लाईक दिस हॉर्स लाईक आय एम ट्राईंग टू मेक इट दॅट हॉर्स इज हिअर. ठीक आहे. समथिंग लाईक दिस हॉर्स सारखा असतो. ठीक आहे. बनवण्याचा प्रयत्न करतोय मी, बट चला ठीक आहे, ड्रॉइंग चांगली असू शकते. ठीक आहे. असं माहिती तुम्हाला याच्यावर बसलेलं होतं ना. ठीक आहे. मग हे काय राहतं तुम्हाला माहिती, हे बाहेर फेकलं जातं. ते जेव्हा फिरवतात ना, गोल गोल फिरतं ना, हे गोल गोल फिरत राहतं ना असं, तर हे जे स्ट्रिंगवरती अटॅच असतं हे बाहेर पुल होतं असं. ठीक आहे. जेव्हा फास्ट होऊन जातो, एकदम फास्ट होऊन जातो, तिथे थांबतो. नंतर मग जसं जसं तो स्लो होतो ना, मग हा परत त्याच्या जागेवर येऊन जातो. ठीक आहे. हे आउटवर्ड पुलची कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो हे का बरं होतंय, सेंट्रीफ्युगल फोर्समुळे होतं हे सगळं. का बरं होतंय सेंट्रीफ्युगल फोर्स, कारण सेंट्रीफ्युगल फोर्स हा दॅट वॉट सेंट्रीपिटलपेक्षा जास्त आहे. अशा केसमध्ये जर मी असं म्हटलं की ऑन रिचिंग द युनिफॉर्म स्पीडमध्ये जर UCMमध्ये येऊन गेला, इन द फ्रेम ऑफ रेफरन्सच्या केसमध्ये मेरी गो राऊंड, दिस इज सेंट्रीफ्युगल फोर्स दॅट इज एक्झॅक्टली बॅलन्स बाय द रिझल्टंट ऑफ द ऑल फोर्सेस. म्हणजे सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल दोघं सारखे होऊन जातील. आणि तशा केसमध्ये जो फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, म्हणजे जो रिझल्टंट फोर्स आहे, ठीक आहे, फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये 0 येऊन जातो. आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही रेस्टमध्ये बसलेले आहेत. कधी, ज्यावेळेस तुम्ही डोळे बंद करून मेरी गो राऊंडमध्ये बसले त्यावेळेस केसमध्ये. ठीक आहे. सो thus the only in such a frame of reference, ठीक आहे, we can say that the centrifugal force balanced by the centripetal force. अशा केसमध्ये काय होऊन जातं की सेंट्रीपिटलला सेंट्रीफ्युगल बॅलन्स करतोय. ठीक आहे. सो इट मस्ट बी रिमेंबर दॅट, की एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे महत्त्वाचं काय माहिती का, की जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे ना, ठीक आहे, मीन्स दॅट इट इज अ नेट स्युडो फोर्स आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे स्युडो फोर्स एकत्र केलेला टोटल स्युडो फोर्स. पण सेंट्रीपिटल फोर्स काय, दॅट इज वॉट ऑल रिअल फोर्सेस. ठीक आहे. रिअल कोणता आहे, सेंट्रीपिटल आहे. स्युडो कोणता आहे, सेंट्रीफ्युगल आहे. मग सेंट्रीफ्युगल काय, दॅट इज वॉट समेशन ऑफ मीन्स नेट स्युडो फोर्सेस. अँड दॅट सेंट्रीपिटल फोर्सेस दॅट अन रिअल फोर्सेस आहेत. काय आहेत हे, रिअल फोर्सेस आहेत. सो फ्रॉम ऑल दिस आय एम सेईंग दिस, की जो इक्वेशन काढला जातो याच्यासाठी, रिझल्टंट ऑफ द समेशन ऑफ ऑल दिस केस, म्हणजे आता एक समजा की हा पार्टिकल आहे ना, इथे एक इकडे फोर्स लागतोय, एक इकडे लागतोय, एक इकडे फोर्स लागतोय, बरोबर. मग मी असं म्हणेल की एक फोर्स आहे इकडे m ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे. एक फोर्स आहे m ओमेगा स्क्वेअर इंटू आर. याला समजा मी म्हटलं समेशन ऑफ f ऑफ एक्स, समेशन ऑफ f ऑफ एक्स. ठीक आहे. इक्वल्स टू 0. मी म्हणेल की इकडे प्लस घेतोय मी. इकडे जाणारा फोर्स काय असेल, प्लस असेल. मग इकडे कोणता जातोय, हा जातोय, बरोबर आहे. हां, m ओमेगा स्क्वेअर आर. ठीक आहे. m ओमेगा स्क्वेअर आर. याच्या अपोजिटमध्ये कोणता येतोय, याच्या अपोजिटमध्ये येईल तर तो मी मायनस घेईल, याला घेईल मी प्लस. ठीक आहे. मग इकडे येतोय, ठीक आहे, मायनस m ओमेगा स्क्वेअर आर इज इक्वल्स टू, हे दोघं एकमेकांमधून मायनस होऊन जाईल, काय होऊन जाईल, 0 करेल. सो रिझल्टंट फोर्स कसा लिहिला जातो, इक्वेशन कशी लिहिल्या जातात, तर अँटी क्लॉकवाईज और क्लॉकवाईज. ठीक आहे. क्लॉकवाईज सेन्समध्ये घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज सेन्समध्ये घ्या, तुम्हाला त्याला प्लस घ्यायचं आहे किंवा मायनस घ्यायचं आहे. मग रिझल्टंट फोर्सेस इज इक्वल्स टू मायनस m ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ठीक आहे. जसं आपण म्हटलो m ओमेगा स्क्वेअर आर प्लस समेशन ऑफ ऑल रिअल फोर्सेस इज इक्वल्स टू 0. हे जसं मी तुम्हाला इथे काढून दाखवलं, हे दोन पद्धतीने इक्वेशन लिहिले जातात. तुम्हाला वाटलं तर ह्या पद्धतीने लिहा, नाही तर ह्या पद्धतीने लिहा. हे दोघं फोर्सेस तुम्ही काय करू शकतात, लिहू शकतात. सो आय होप यू अंडरस्टँड माय दिस लेक्चर. ठीक आहे. जर आवडलं नसेल लेक्चर तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक करण्याचं कारण बी सांगा. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.